नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो एकदम मस्त थंडगार अशी रेसिपी म्हणजे कुल्फीची रेसिपी। 3-4 दिवसापूर्वी ना आमच्या शेजाऱ्यांनी आम्हाला एक ड्रायफ्रूटचं पॅकेट दिलं होतं। या ड्रायफ्रूटच्या पॅकेटमध्ये ना बदाम, काजू, रास्पबेरी, ब्लूबेरी असे विविध प्रकारचे ड्रायफ्रूट्स यामध्ये आहेत। आणि हे जे ड्रायफ्रूट असतात ना ते खाण्यासाठी आरोग्याला एकदम हेल्दी असतात, तुम्हाला तर माहितीच आहे। पण मित्रांनो आता सध्या उन्हाळा चालू असल्यामुळे ना मला जरा थंडगार काहीतरी खावंसं वाटलं, त्यामुळे आज मी करतोय या ड्रायफ्रूट पासून कुल्फीची रेसिपी। आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या पॅकेटमध्ये ना 7 ते 8 प्रकारचे ड्रायफ्रूट आहेत, त्यामुळे कुल्फी जी बनेल ना ती एकदम मस्त बनेल, एकदम टेस्टी अशी बनेल। चला तर मग मित्रांनो फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका बरं। चला फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय ड्रायफ्रूटचे किती प्रकार आहेत। हे बघा, वॉलनट आहे, बदाम आहे, भोपळ्याच्या बिया आहेत बघा, पंपकिन सीड्स, रास्पबेरी आहे, ब्लूबेरी आहे, मनुके आहेत। असे ऑलमोस्ट 6 ते 7 प्रकारचे ड्रायफ्रूट्स आहेत आपल्याकडे। आता या ड्रायफ्रूट पासून मस्तपैकी आपली ड्रायफ्रूट कुल्फी आपण तयार करणार आहोत। आता मित्रांनो हे सगळे ड्रायफ्रूट्स जे आहेत ना ते एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेतोय। आता मी यामध्ये 1 वाटी पाणी टाकून घेतो। आता याचं ना बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची। गरज पडल्यास यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी पण टाकून घेऊ शकता। तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय ड्रायफ्रूटचं जे आहे ना एकदम मस्त आणि बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आणि मगाशी जे 1 वाटी यामध्ये पाणी टाकलं होतं ना त्याच पाण्यामध्ये हे पेस्ट तयार करून घेतलेलं आहे। एक्स्ट्रा पाणी वगैरे यामध्ये टाकलेलं नाही आहे। एकदम मस्त क्रीमी असं झालेलं आहे बघा पेस्ट। हे अशा पद्धतीने पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो सगळ्यात आधी मी कढई ठेवून घेतलेली आहे गॅसवरती। आता या कढईमध्ये मी 1.5 लिटर दूध टाकून घेणार आहे। आणि दूध जे आहे ना तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं कोणतंही वापरू शकता, शक्यतो म्हशीचं वापरा। म्हशीच्या दुधामुळे ना कुल्फी एकदम मस्त मलईदार बनते आणि टेस्टला पण एकदम मस्त बनते। हे बघा टोटल मी 1.5 लिटर दूध वापरलेलं आहे। आता मी गॅस चालू करून घेतो आणि दुधाला एकदम खळखळ असा उकळी येईपर्यंत चांगलं शिजवून घेतो। आणि मित्रांनो दुधाला चांगली उकळी येईपर्यंत उकळून तर घ्यायचंच आहे आणि त्याचबरोबर दुधाला आपल्याला आटवून पण घ्यायचं आहे। म्हणजे हे जे दूध आहे ना 50% चांगलं आटलं पाहिजे, तोपर्यंत चांगलं याला शिजवून घ्यायचं आहे। आणि दूध आटवून घेत असताना चमच्याने अशा पद्धतीने कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो दूध उकळून घेत असताना ना बाजूला साय जमते, तर ती साय काढून घ्यायची आहे चमच्याची साहाय्याने आणि दुधामध्ये मिक्स पण करून घ्यायचं आहे। आणि मी सांगितल्याप्रमाणे अशा पद्धतीने कंटिन्युअसली दुधाला हलवत राहायचं आहे। आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय दूध जे आहे ना चांगल्या प्रकारे आटलेलं आहे बघा, 50% दूध आटलेलं आहे। आणि बाजूला जी साय आली होती ना, जमा झाली होती ना, ती दुधामध्ये मी मिक्स करून घेतलेलं आहे। त्यामुळे दूध जे आहे ना एकदम घट्ट असं झालेलं आहे बघा। तर अशा पद्धतीने आपल्याला ऑलमोस्ट ना अर्धा तास लागला आम्हाला 50% दूध आटवून घेण्यासाठी। तर अशा पद्धतीने दूध आपल्याला 50% आटवून घ्यायचं आहे। आता मित्रांनो मी एका वाटीमध्ये ना 1 चमचा कस्टर्ड पावडर घेणार आहे आणि या कस्टर्ड पावडरमध्ये ना थोडंसं पाणी टाकून घेतो, अगदी थोडंसं। आता हे जे कस्टर्ड पावडर आहे ना पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो आणि नंतर ना आपल्याला हे दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। या कस्टर्ड पावडरमुळे ना कुल्फीला एकदम क्रीमीनेस आणि थोडासा मऊदारपणा येतो आणि टेस्ट पण एकदम मस्त लागतो। हे बघा चांगल्या प्रकारे मी मिक्स करून घेतलेले पाण्यामध्ये। आता हे दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर 100 ग्रॅम खवा यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये मी 1 वाटी साखर टाकून घेतो। साखर जे आहे ना तुम्ही चवीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता। आता हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। खव्याच्या गाठी वगैरे ज्या असतात ना त्या चांगल्या फोडून घ्यायच्या आणि साखर पण यामध्ये चांगल्या प्रकारे विरघळली पाहिजे, अशा पद्धतीने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय कुल्फीचं जे मिक्स आहे ना चांगल्या प्रकारे तयार झालेलं आहे। आता मगाशीपेक्षा ना जास्त घट्ट झालेलं आहे बघा। यामध्ये आपण खवा टाकलेले आहे आणि त्याचबरोबर ना कस्टर्ड पावडर पण टाकलेले आहे। कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे ना एकदम घट्ट असं झालेलं आहे आणि त्याचबरोबर एकदम स्मूथ झालेलं आहे बघा आणि क्रीमी दिसतंय वरून तर एकदम मस्तपैकी। आता मी गॅस बंद करून घेतलेले आहे आणि हे जे मिक्स आहे ना संपूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि त्यानंतर ना यामध्ये ड्रायफ्रूटचा जो मिक्स आपण तयार करून घेतला होता ना पेस्ट, तो यामध्ये टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर। तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय कुल्फीचं जे मिक्स आहे ना चांगलं थंड झालेलं आहे, म्हणजे संपूर्णपणे थंड झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूटचा पेस्ट आणि थोडासा कलर मी यामध्ये वापरणार आहे। आता सगळ्यात आधी मी ड्रायफ्रूटचं मिक्स यामध्ये टाकून घेतो। तर ड्रायफ्रूटचं जे मिक्स यामध्ये टाकून घेतलं ना ते संपूर्णपणे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो यामध्ये।
ड्रायफ्रूटमध्ये ना काळे मनुके वगैरे होते, त्यामुळे थोडासा हा जो कलर आहे ना ड्रायफ्रूटच्या मिक्सचा थोडासा काळा पडलेला आहे. त्यामुळे यामध्ये थोडासा जर आपण कलर जर टाकून घेतलात ना तर कलर पण एकदम छान येतो याचा. बाकी मग कलर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकून घेऊ शकता, नाहीतर मग नाही टाकलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तर हा बघा मित्रांनो, अगदी थोडासा मी ऑरेंज कलर यामध्ये टाकून घेतोय. चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो. तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता कलर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे या मिक्समध्ये. आणि जो कलर आलाय ना एकदम मस्त पिवळसर असा थोडासा कलर आलेला आहे त्याला. मगाशी जो कलर होता ना थोडासा ग्रेइश कलर होता. तर अशा पद्धतीने आपला कुल्फीचा मिक्स रेडी झालेला आहे, एकदम मस्तपैकी क्रीमीदार असा. आता मित्रांनो मी इथं कुल्फीचे मोल्ड घेतलेले आहेत बघा, नाहीतर तुमच्याकडे जर छोटेसे मातीचे मटके जर असतील ना त्यामध्ये पण तुम्ही कुल्फी टाकून मस्तपैकी सेट करून घेऊ शकता, म्हणजे मटका कुल्फी एकदम मस्तपैकी रेडी होते. तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय 1.5 लिटर दुधामध्ये ना ऑलमोस्ट 6 मोल्ड भरलेले आहेत आणि 3 जे आहेत ना मटके भरलेले आहेत बघा. हे जे आहेत ना मातीचे मटके नाही आहेत, सिरॅमिकचे मटके आहेत, पण 3 मटके भरलेले आहेत आणि 6 हे मोल्ड भरलेले आहेत कुल्फीचे. आता हे कुल्फीचे मोल्ड आणि मटके फ्रीझरमध्ये ठेवायचे आहेत आपल्याला 8 तासासाठी कमीत कमी. तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय कमीत कमी 8 तासासाठी फ्रीझरमध्ये आपली कुल्फी ठेवली होती. आता कुल्फी एकदम चांगल्या प्रकारे सेट झालेली आहे, एकदम घट्ट अशी सेट झालेली आहे. आणि फ्रीझरचं टेम्परेचर जेवढं मायनसमध्ये ठेवता येईल तेवढं मायनसमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे कुल्फी लवकर सेट होते. आता मी इथं आईस्क्रीमचा एक चमचा घेतलेला आहे, तो चमचा आईस्क्रीमच्या सेंटरमध्ये बरोबर घुसवून घेतो आणि हाताच्या दोन्ही तळव्यामध्ये अशा पद्धतीने थोडासा घासून घेतो, म्हणजे कुल्फी मोल्डमधून एकदम चांगल्या प्रकारे आणि पटकन निघते. तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता एकदम मस्त मलईदार अशी कुल्फी आपली रेडी झालेली आहे. टेस्टला एकदम अप्रतिम झालेले आहे आणि सेट पण एकदम चांगल्या प्रकारे झालेले. तर मग मित्रांनो तुम्ही पण तुमच्या घरी एकदा अशा प्रकारे मस्त मलईदार अशी मिक्स ड्रायफ्रूटची कुल्फी एकदा नक्की ट्राय करा आणि मस्तपैकी उन्हाळ्यामध्ये एन्जॉय करा. आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारची कुल्फी खायला आवडते ते कमेंट करून नक्की सांगा. मग काय मित्रांनो कशी झाली रेसिपी, एकदम मस्त झाली की नाही. या मिक्स ड्रायफ्रूट पासून ना जी कुल्फी बनलेली आहे ती एकदम मस्त बनलेली आहे, एकदम दाणेदार अशी बनलेली आहे. 7 ते 8 प्रकारच्या ड्रायफ्रूट पासून जी कुल्फी बनली ना ती एकदम मस्त बनलेली आहे. टेस्टला एकदम अप्रतिम झालेली आहे आणि एकदम क्रीमी अशी बनलेली आहे. तर मित्रांनो तुम्ही पण तुमच्या घरी अशा प्रकारे एकदम थंडगार टेस्टी अशी कुल्फी एकदा नक्की ट्राय करा. आणि हो ड्रायफ्रूट जे आहेत ना शेजाऱ्यांनीच दिलं पाहिजे असं काही नाही आहे. तुम्हाला शेजाऱ्यांनी ड्रायफ्रूट्स आणू देईपर्यंत उन्हाळा पण निघून जाईल आणि कुल्फी खाण्याची मजा पण निघून जाईल. तर मग पटकन जावा दुकानामधून मस्तपैकी ड्रायफ्रूट्स विकत आणा आणि मस्तपैकी कुल्फी तयार करा. चला तर मग मित्रांनो जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.